वक्री झाल्यावर काय होतं तर एक मिसकन्सेप्शन खूप मोठी आहे की लोक तुम्ही कुठलेही व्हिडिओ बघाल ना तर सांगतात की वक्री झालं ना की तो पापग्रह शुभ बनतो आणि शुभग्रह पाप बनतो. मग होतं काय वक्रीमध्ये तर तो जो ग्रह वक्री होईल, कुठलाही ग्रह वक्री झाला की तो फक्त कन्फ्युजनच्या अवस्थेत जातो, संभ्रमित होतो. शनी महाराज जेव्हा वक्री नसतात तेव्हा ते जास्त अडचणी आणतात. वक्री झाल्यावर त्यांची ती ताकद कमी झाल्यामुळे उलटा हा पिरियड चांगला असतो. गुरु हा सगळ्यात मोठा शुभग्रह आहे, आकाराने पण मोठा आणि खूपच ऑस्पिशियस प्लॅनेट आहे. मग गुरु वक्री झाल्यावर काय होतं, गुरु कशाचा कारक आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. गुरु हा ज्ञानाचा कारक आहे. मंगळ आणि केतू हे दोन्ही ग्रह अग्नितत्वाचे आहेत. हे कुठल्या राशीत आहेत, सिंह राशीत, अग्नितत्व. बरोबर. त्यामुळे 3 अग्नितत्व एकत्र आले. लाल रंग कमी वापरा, अग्नितत्व आहे. अग्नितत्वाला लाल रंग मरून कलर म्हणजे काळपट लाल म्हणतो ना, तो जास्त त्या तत्वाला कनेक्टेड आहे. त्या रंगाचा वापर कमी करा. कन्या रास ही 12 राशींमध्ये अतिशय बुद्धिजीवी मानली जाते. बरं. कन्या राशीची लोक ही म्हणजे आपण शाळेत शब्द वापरायचो ना, खूपच पडाखू आहे, किताबी किडा आहे, त्या टाईप असतात. जरा जोडीदार असावा ना तर तो वृषभ राशीचा. म्हणजे लकी असतात ज्यांचे वृषभ राशीचे आहेत. वृषभ रास पण एकदम शांत असते. म्हणजे शुक्राची रास आहे ती पहिली रास. तिथं येणारी राशी ही तुम्हाला व्यक्तिमत्व देते. म्हणजे तुम्ही जसे आहात, तुम्ही कसे दिसत असाल, तुमचा स्वभाव ओव्हरऑल कसा असेल हे लग्न रास ठरवते. आणि चंद्र रास हे तुम्हाला तुमचं मन कसं आहे हे सांगते. ते पटकन इम्बॅलन्स होतात. त्यामुळेच तर तुळ राशीला मुडी म्हटलं जातं. मुडी म्हणजे काय, आत्ता माझा एक स्वभाव आहे आणि थोड्या वेळाने माझा स्वभाव लगेच बदलतोय. म्हणून ही रास काही वाईट होत नाही. आणि ही मीन रास ना खरंच तेवढीच गोंडस असते. म्हणजे असंही म्हटलं जातं की मीन राशीमध्ये पूर्ण 12 राशींचे थोडे थोडे अंश असतात. बरं बरं. आणि ही रास खरंच पापभिरू असते. वृश्चिक राशी काही घडलं आता जरी जाऊ दे म्हटलं तरी ते विसरलेले नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा. ते लक्षात ठेवणार, योग्य वेळ आली की डंख नक्की मारणार. बरोबर. आणि हे थोडेसे म्हणजे ग्रश तर धरतातच आहेत. मधुराष्टकच्या मागच्या एपिसोडमध्ये आपण ज्योतिषशास्त्राबद्दल जाणून घेतलं आणि आज पण आपण ह्याच विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. कारण मागच्या भागातही आपल्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला होता आणि त्या भागामध्ये अनेक प्रश्नांना उत्तरं आपल्या ज्योतिष तज्ज्ञांनी दिली देखील होती. मात्र आजही आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजच्या मधुराष्टक पॉडकास्टच्या गेस्ट आहेत अर्थातच मागच्याच भागातल्या ज्योतिष विशारद मृणाल कुलकर्णी. आपण सगळ्यात अगोदर त्यांचं मनापासून स्वागत करूया मधुराष्टक पॉडकास्टमध्ये. नमस्कार. आणि फंक स्ट्रीट ह्या आमच्या गिफ्टिंग पार्टनरकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. धन्यवाद. ज्योतिष विशारद मृणाल कुलकर्णी ह्या गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांना मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा खूप लोकांना फायदा देखील झाला आहे. सध्या अनेकांच्या मनामध्ये आपण बघितलं तर मंगळ केतू युती, 7.5, सध्या सुरू झालेली शनीची वक्री, असे अनेक प्रश्न आहेत. ह्या प्रश्नांना तर आपण ह्या पॉडकास्टमध्ये हात घालणारच आहोत. पण त्याचबरोबर ज्या 12 राशी आहेत ना त्यांच्याबद्दलही बोलणार आहोत. ह्या 12 राशींचे काय गुण आहेत, काय अवगुण आहेत, काय दोष असतात, कोणाच्या राशीचं कोणासोबत पटतं, कोणासोबत पटत नाही, कोणतं करिअर त्यांनी निवडावं, ह्या सगळ्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत. पण आपण मुख्य म्हणजे ह्या 12 राशींचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेणार आहोत. तेव्हा चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत लगेचच, कारण की मला माहिती आहे की तुमच्या चेहऱ्यावरती ह्या सगळ्या विषयाबद्दल इंटरेस्ट दिसतो आहे. आणि जास्त वेळ घालवणार नाही आहे मी, लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया. मृणालताई, पुन्हा एकदा स्वागत आहे मधुराष्टकमध्ये. मागच्या वेळेस तुम्ही आला होता तेव्हा अनेकांना खूप प्रश्न पडले होते. अनेकांनी रील्सच्या माध्यमातून असेल किंवा यूट्यूबमध्ये सुद्धा एपिसोड बघितल्यावरती खूप प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही त्याची उत्तरंही दिली. मात्र फक्त उत्तरं देऊन भागत नाही, तर तुमच्याकडे येऊन कन्सल्टंट करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ह्यासाठी मी पुन्हा एकदा आठवण करून देते, कारण की मागच्या एपिसोडमध्ये आपण नंबर दिला होता. ह्या एपिसोडमध्ये सुद्धा आपण त्यांचा नंबर दिलेला आहे. तो खाली दिलेला नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा फोन करू शकता. आणि हे तर तुम्ही कराच, पण त्याचबरोबर मधुराष्टक पॉडकास्टला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायलाही विसरू नका. मृणालताई,
मधुराष्ट्रक पॉडकास्टमध्ये तुम्ही जेव्हा आला होता तेव्हा आपण एक साधारणपणे ज्योतिषशास्त्र काय आहे ह्याबद्दल जाणून घेतलं होतं. आत्ता आपण बघितलं तर 12 राशी असतात. आपल्या आयुष्यामध्ये 12 या अंकाचं प्रचंड महत्त्व आहे. म्हणजे 1 डझन म्हणजे 12 नग, त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंग, घड्याळातले आकडे 12 आणि 12 राशी ह्याबद्दल तर आपण बोलणार आहोत. पण पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की जे मंगळ केतू युती आत्ता सुरू आहे, आता ती शेवटच्या टप्प्यात आली असं म्हणायला हरकत नाही, पण त्यातच आता सध्या शनीची वक्री सुरू झाली आहे आणि ही स्थिती जवळपास 138 दिवस राहणार आहे. बरोबर. पण मग ह्याचा नेमका काय परिणाम होणार आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायचं. नक्कीच. फक्त मला आधी हे थोडंसं स्पष्ट करू द्यात की ही जी शनीची वक्री अवस्था आहे ती दरवर्षी होते. त्यामुळे आज म्हणजे मागच्या वेळेला पण मी तेच सांगितलं होतं की सगळे आपले एक व्हिडिओ काढतात, रील काढतात आणि घाबरवत सुटतात. सो मला प्रेक्षकांना विनंती आहे की काहीही वेगळं घडत नाही आहे जे दरवर्षी घडतं आहे तेच. पण ही जी वक्री अवस्था आहे ती अल्टरनेट इयर वेगळ्या राशीत घडते, एवढाच फरक आहे. तर सगळ्यात पहिलं हे समजून घेणं गरजेचं आहे की वक्री म्हणजे काय. तर वक्री म्हणजे एक इल्युजन आहे, एक आभास आहे की तो प्लॅनेट, जसे सगळेच ग्रह जे आहे ते एका विशिष्ट दिशेने सगळे फिरत असतात, सगळ्यांची दिशा सेम आहे. मग मध्येच मला असा भास होतो की अरे नाही, तो पुढे जाता जाता मागे यायला लागलेला आहे. हे एक आभास आहे. प्लॅनेट कधीच उलटा फिरत नाही ना, कुठलाच ग्रह उलटा फिरू शकत नाही. बरोबर. पण ह्या आभासाला म्हणजे आपण जसं लहानपणी आपल्याला जेवढं सायन्स कळायचं नाही, आपण बसमधनं जायचो, आपल्याला सगळ्या इमारती आणि झाडं उलट्या दिशेने जाताना दिसायची. अगदी सेम आभास आपल्याला त्या ग्रहाबाबतीत होतो. जेव्हा तो ग्रह पृथ्वीच्या जवळ असतो तेव्हा पृथ्वी पुढे जाते आणि आपल्याला तो ग्रह मागे राहिल्यावर असं वाटतं की तो उलटा चाललाय. सो हा जो आभास आहे ह्याला आपण वक्री होणे असं म्हणतो. आणि शनी आणि गुरु हे 2 ग्रह असे आहेत जे दरवर्षी वक्री होतात. हे साधारण शनी एक असं म्हणूयात 4.5-4.25 महिन्यांसाठी वक्री असतात आणि गुरुग्रह हा साधारण 4 महिन्यांसाठी वक्री आहे. सो वक्री झाल्यावर काय होतं तर एक मिसकन्सेप्शन खूप मोठी आहे की लोक तुम्ही कुठलेही व्हिडिओ बघाल ना तर सांगतात की वक्री झालं ना की तो पापग्रह शुभ बनतो आणि शुभग्रह पाप बनतो. असं नाही होतो. म्हणजे एखादा माणूस जर खूप चांगला वाटत असेल तुम्हाला की तो देव माणूस आहे आणि हे आता सपोज त्याच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडलं किंवा त्याचं काहीतरी मार्ग त्यांनी चेंज केला म्हणून तो वाईट होणार आहे का लगेच नाही. तेवढ्या पिरियड पुरती त्याचं काहीतरी वागणं थोडंसं बदलेल. तो कायमचा वाईट होत नाही आणि त्या पिरियडमध्ये सुद्धा तो वाईट नाही, कारण तो मुळातला चांगला ग्रह आहे. तसंच आहे शनी. जरी पापग्रह म्हटलं तरी तो शांत आहे, तो ॲग्रेसिव्ह नाही आहे. मंगळ रवीसारखा तो रिॲक्ट होणारा नाही आहे. मग होतं काय वक्रीमध्ये तर तो जो ग्रह वक्री होईल, कुठलाही ग्रह वक्री झाला की तो फक्त कन्फ्युजनच्या अवस्थेत जातो, संभ्रमित होतो. म्हणजेच काय तर मला आत्ता समजत नाही आहे काय करू, आणि त्या अवस्थेमध्ये तुम्ही मला काहीतरी काम करायला सांगता की मृणाल मला हे लिहून दे, मला हे सांग, मला नाही ना जमणार, कारण मलाच आत्ता खूप गोंधळल्यासारखं झालंय, मला कळतच नाही आहे की मी काय करायचं. आणि त्या अवस्थेमध्ये मी काम कसं करेन, आणि जरी केलं की तुम्ही आता सांगितलं तर मला काम करायला पाहिजे. मग अशा वेळेला माझ्याकडनं चुका घडतात किंवा मला निर्णयच घेता येत नाही. बऱ्याचदा असंच दिसतं की कुठलाही ग्रह वक्री झाला की आपण निर्णय क्षमतेवर येत नाही किंवा ती क्षमता खूप कमी होऊन जाते. मग आता जे शनी महाराज वक्री होणार एकदम म्हणजे निर्णय घेताना भीती वाटते, आपल्याला दुसऱ्यांचं मत घ्यावं असं वाटतं, घेतला निर्णय तरी आपण त्याच्यावर 10 वेळा बदल करतो. मग आता शनी महाराज वक्री झाल्यावर काय होणार आहे, ह्याच गोष्टी घडणार आहेत. जरी शनी पापग्रह मानला तरी तो मी मगाशी म्हटलं तसं ॲग्रेसिव्ह नाही आहे, त्यामुळे डिले थोडा कमी होतो. म्हणजे शनी महाराजांचं काम काय, आपल्या आयुष्यात अडथळे आणणे. आता वक्री झाल्यामुळे ते त्या स्ट्रेंथनी काम करतील का, नाही. म्हणजे उलट चांगलं झालं. म्हणून अशी एक पद्धत आहे म्हणायची की पापग्रह चांगला झाला. मुळात पापग्रह चांगला झाला म्हणण्यापेक्षा त्या तीव्रतेने वाईट करू शकत नाहीये. सो जो डिले एरवी शनी महाराजांनी माझ्या आयुष्यात केला असता तो थोडाफार कमी झाला. निर्णय क्षमता मी जसं म्हटलं की ती कमी होते. शनी न्यायदेवता आहेत, मग न्याय निवाड्यामध्ये थोडासा हे होतं की म्हणजे तुमचे जर कोर्ट केस किंवा अशा काही गोष्टी चालू असतील तर तिथे थोडंसं लांबणीवर जाऊ शकते केस, कारण शनी हा मुळातच स्लो ग्रह, खूप स्लो आहे.
आणि तो वक्री झाल्यावर म्हणजे मी तुम्हाला धरून ठेवलंय, पळू देत नाही, पण माझं लक्ष विचलित झालंय, तर मी तेवढ्या फोर्सने तुम्हाला धरू शकत नाही, त्यामुळे तुम्ही थोडंसं फास्ट पळू शकताय, असं झालं. पण मग ह्या शनी वक्री होण्याचा हा जो त्रास आहे किंवा अडचणी येतात ती प्रत्येक राशीला होतात का? अडचणी मी उलट म्हणेन येत नाहीत. म्हणजे एरवी शनी महाराज जेव्हा वक्री नसतात तेव्हा ते जास्त अडचणी आणतात. वक्री झाल्यावर त्यांची ती ताकद कमी झाल्यामुळे उलटा हा पिरियड चांगला असतो. लोक उगाच त्याचा बाऊ करतात की अरे शनी वक्री झाला, आता माझं काहीतरी वाईट होणार. नाही होत. उलट त्या काळात म्हणजे असं आईचं लक्ष नसताना जेव्हा आपण कसे उद्योग करून घेतो ना, तसं तुम्ही शनी महाराजांचं लक्ष नसताना करून घेऊ शकता. असा हा काळ आहे. त्यामुळे घाबरायची गरज नाहीये. येस, उलटी चांगली फळं मिळू शकतात या काळात. बरोबर. म्हणजे 138 दिवस तुम्हाला चांगली फळं मिळण्याची म्हणू शकतो. अगदी म्हणजे 100% चांगली असं नाही, पण वाईट नाही होणार. डिले कमी होईल. तुमची खोळंबलेली कामं कदाचित थोडीशी पटकन मार्गी लागू शकतात. एरवी जर 2 महिने लागणार असतील तर ह्या पिरियडमध्ये कदाचित महिन्यात काम होऊन जाईल. बापरे. म्हणजे आत्तापर्यंत मी जेव्हा हे गेल्या काही दिवसांपासून ऐकतेय किंवा बघतेय, वाचतेय, त्याच्यातनं असं एक कॉन्सेप्ट तयार झाली होती माझ्या मनामध्ये की शनी वक्री झालाय, त्यामुळे आता अडचणी भरपूर वाढणार आहेत असं सांगितलं गेलं. त्या व्हिडिओजमधनं असेल किंवा त्या वाचनातून समोर आलंय. म्हणजे असं होत नाही. उलट आपली कामं चांगली होतात. पापग्रह वक्री होणं, अस्तंगत होणं हे चांगलंच आहे. पण मग मगाशी तुम्ही उल्लेख केला गुरु वक्री होतो. हो. मग गुरुचं काय? मग गुरु वक्री झाल्यावर काय होतं? गुरु हा सगळ्यात मोठा शुभग्रह आहे. आकाराने पण मोठा आणि खूपच ऑस्पिशियस प्लॅनेट आहे. मग गुरु वक्री झाल्यावर काय होतं? गुरु कशाचा कारक आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. गुरु हा ज्ञानाचा कारक आहे, शिक्षणाचा कारक आहे. मग तो वक्री झाला की थोडंसं असं म्हणू की चांगले मार्क मिळणार नाहीत. ऐन वेळेला करण्यासारखी अवस्था होते की गुरुनी काय शिकवलं ते आठवत नाहीये. तुम्ही एरवी त्या गोष्टीत खूप तरबेज असता, तुम्ही पटापट फॉर्म्युले मांडता किंवा हे करता, आणि त्यावेळेला काय होतं ते असं होतं, एकदम आठवतच नाही योग्य वेळेला. हे गुरु वक्री झाल्यामुळे घडतं. सो गुरु वक्री झाल्यामुळे ग्रोथ थांबते. मग त्यावेळेत आपण नोकरी बदलू नये किंवा प्रमोशन असेल तर मग जरा कठीणच आहे, जरा गप्पच बसावं. अपेक्षा करणं चुकीचं आहे, कारण हा ग्रोथचा कारकच प्लॅनेट जर अडचणीत आलाय तर तो कसं चांगलं का? इथं उलट झालं शनीच्या. बरोबर. चांगला ग्रह त्या स्ट्रेंथनी आउटपुट देऊ शकत नाहीये, काम करू शकत नाहीये, त्यामुळे माझं चांगलं होऊ शकत नाहीये. मग चांगला ग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा वाईट होतं असं नाही म्हणणार मी, पण कुठंतरी अडथळे क्रिएट होत आहेत. आणि वेळा शनी जेव्हा वक्री झाला होता तेव्हा अडथळे कमी झाले. म्हणजे दोन्ही उलट होतात. मग आता जे मंगळ केतूची युती झाली त्याच्यानंतर आपण बघितलं तर एक मोठी घटना आपल्या देशामध्ये घडली. आता त्या घटनेमुळे सगळेच हादरून गेले खूपच. आणि त्यानंतर असं आलं समोर की हे मंगळ केतू युती हीच ह्याला कारणीभूत आहे. बरोबर. आता टेक्निकली तिथे काय फॉल्ट झाला हा भाग वेगळाच आहे, ते निमित्त आहे. हां, पण मंगळ केतू युती झाली आहे म्हणजे नेमकं काय झालंय आणि का असे प्रसंग घडतात. त्याच्यानंतर आपण बघितलं तर युद्धही झालं. बरोबर. आणि ते सुद्धा अग्नितत्वाशीच सगळे गोष्टी रिलेट होत आहेत. तुम्ही हा मुद्दा बरोबर पकडला की हे अग्नितत्व आहे. आता मंगळ आणि केतू हे दोन्ही ग्रह अग्नितत्वाचे आहेत. हे कुठल्या राशीत आहेत? सिंह राशीत. अग्नितत्व. बरोबर. त्यामुळे 3 अग्नितत्व एकत्र आलेत. मी असंही म्हणणार नाही की अहो खूप भयानक आहे, पण एवढं लाईटली घेण्यासारखं पण नाही आहे हे. पुन्हा ही युती दर 1.5 वर्षांनी घडते. त्यामुळे काही लोक जी अगदी अशी ओरडून सांगतात ना की अरे मंगळ केतू एकत्र आलेत, दर 1.5 वर्षांनी येतात. बरोबर. 1.5-2 महिन्यासाठी येतात, पण येतात. फक्त फरक हा पडतो की ते कुठल्या राशीत झालंय. दुर्दैवानी यंदा ते अग्नितत्वाच्या राशीत झाल्यामुळे तुम्ही जसं म्हटलात की तो एरोप्लेन क्रॅश झालं किंवा युद्ध झालं, केदारनाथच्या इथे पण हे झालं. सो या सगळ्या घटना बघाल, 2 हेलिकॉप्टर्सचा पण अपघात झाला. सगळीकडे अग्नीचा संबंध आहे, स्फोटाचा संबंध आहे.
त्यात एकांच्या घरी सुद्धा किचनमध्ये स्फोट झाला, ते वाचले, पण स्फोट झाला. सो आता ह्या काळात घडणाऱ्या घटना जर तुम्ही बघाल 30 जुलैपर्यंत, तर त्या अग्नीशी संबंधित असणार आहेत. त्यामुळे नक्कीच प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. सांभाळून राहा, घाबरून जायची गरज नाहीये. खूप लोकांनी मग त्याच्यावर हे केलं की प्रवासच करू नका. अहो, हे असं नाहीये. प्रवासाचा कारक ग्रह बुध आहे, तो मंगळ नाहीये. मंगळ ऍक्सिडेंटचा कारक आहे, त्यामुळे तो ऍक्सिडेंट्स घडवतोय. त्यामुळे आता रोजचं डेली रुटीनमध्ये आपल्याला ऑफिसला तर जायलाच लागतं, मुलांना शाळेत जायला लागतं, किती दिवस घरी बसणार आहात. पण घडायचं ते घडणार आहे, ते तुम्ही तुमचं नशीब बदलू शकणार नाही आहात. फक्त आपण काळजी नक्की घेऊ शकतो. आणि दोन्ही म्हणजे मंगळ आणि केतू हे एक्स्ट्रीम रिॲक्शन देणारे ग्रह असल्यामुळे हे इतकं टोकाचं जातंय. हे सगळं आहे, पण आता ही जी युती सुरू आहे मंगळ केतूची, किंवा आता ही शनी वक्री जी आहे, याच्यामुळे लोकांच्या मनात एक प्रकारची भीती आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात, अनेकांनी प्रवास करणं टाळलेलं आहे किंवा खूप घाबरून गेलेत लोक. ह्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काही उपासना करणं किंवा काही लोक म्हणतात की काही उपाय आहेत का, काही आम्ही होम हवन करू का, किंवा काय करू काय नेमकं, असा प्रश्न लोकांना पडतो. तर ह्याच्यावर आहेत का खरंच उपाय? उपासना करून ह्याची तीव्रता कमी करता येईल हे आपण बोललो. सो उपासना म्हणाल तर अग्नितत्व आहे. मग अग्नितत्वाचं जर तुम्हाला अपोज करायचं तर त्याला जलतत्व आहे. मग जलतत्वाचे जे प्लॅनेट आहेत, जसं चंद्र आहे, शुक्र आहे, सो आपण चंद्राची उपासना करणं किंवा त्या बाबतीत जास्त गोष्टी जवळ ठेवणं हे झालं. लाल रंग कमी वापरा, अग्नितत्व आहे. अग्नितत्वाला लाल रंग मरून कलर म्हणजे काळपट लाल म्हणतो ना, तो जास्त त्या तत्वाला कनेक्टेड आहे. त्या रंगाचा वापर कमी करा. ऑब्व्हियसली आता आपण जसं कोणाला घाबरतोय बाबांना, तर आपण बाबांचं जास्त ऐकतो, तसं मंगळकेतूचे तुम्ही मंत्र जप करू शकता. शेवटी पत्रिकेवरती हे सगळ्यात जास्त अवलंबून आहे, कारण प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये मंगळ आणि केतू आता कुठे आहेत ह्याप्रमाणे तो फरक पडतो. बरोबर. आता तुम्ही कुंडलीचा विषय काढला, त्याच अनुषंगाने मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. कारण आपण आत्ता जे बोललो, ज्या घटना घडल्या त्या देशामध्ये घडल्यात. हो. तर जेव्हा पत्रिकेत म्हणजे सर्वसामान्यांची पत्रिका म्हणजे आपल्यासारख्यांची पत्रिका आणि देशाची पत्रिका यामध्ये काही फरक असतो का? मग त्याचं गणित नेमकं कसं मांडलं जातं? त्याचं वेगळं शास्त्र आहे का? बरोबर, अगदी बरोबर आहे हे. आणि हेच खूप लोक विसरून जातात. म्हणजे कुंडली ही कुंडलीच आहे. मग तुम्ही एखाद्या व्यक्तीची मांडली आणि देशाची मांडली, ती दिसायला सेम दिसते हो, पण त्याचे जे रिडिंग टेक्निक्स आहेत ते वेगळे आहेत. त्याला मुंडेन ॲस्ट्रॉलॉजी म्हणलं जातं. आपण जे माणसांचं बघतोय त्याला होराशास्त्र म्हणतो. आणि मागच्या वेळेला मी सांगितलं तसं होराशास्त्राचे आता ब्रांचेस झालेत की नाडीशास्त्र आलं, कृष्णमूर्ती पद्धती आले, असे बरेच आहेत. आणि जे आपण देशाचं भविष्य बघतो त्याला मुंडेन ॲस्ट्रॉलॉजी म्हणतात. बरं. मुंडेन शास्त्रामध्ये कुंडली अशीच मांडली जाते, पण त्या ग्रहांना आता जसं मी बुध म्हटलं तर तो माणसासाठी म्हणाल तर लहान भावंडांचा कारक आहे, कम्युनिकेशनचा पण कारक आहे, डॉक्युमेंटचा कारक आहे. मग ह्याच गोष्टी मी थोड्याशा चेंज करून देशासाठी बघते. आता देशासाठी लहान भावंड नाही आहे ना, पण भारताचे तुकडे झालेले आहेत. सो हे जे आपले शेजारचे देश आहेत, ही भारताची पिल्लावळच झाली, ती बुध रिप्रेझेंट करेल. बुध तिथं ट्रेडिंग दाखवेल. आता मी जेव्हा देश म्हणते तर देशाचा व्यापार, तिथलं शेती, तिथलं ॲटमॉस्फिअर, वेदर कसं असेल, ह्या गोष्टी सगळ्यात जास्त मॅटर करतात. बरोबर. मग हे हवामान वगैरे हे माणसाच्या याच्यात नाही ना पण बघत की आज मधुरा मॅडमचं पॉडकास्ट आहे तर हवामान कसं असेल, त्याच्यासाठी मला मुंडेन ॲस्ट्रॉलॉजीत जायला लागेल. मग तुम्ही कुठे आहात? मुंबईत आहात. मग त्याची परत कुंडली मांडायला लागेल आणि त्याच्याप्रमाणे मला बघायला लागेल की कुठल्या तत्वाचा ग्रह काय, आणि ते सगळं म्हणजे त्याचे जे काही नियम आहेत, जी सूत्र आहेत ती बदलली जातात. माणसाची कुंडली वाचावी तशी देशाची नाही वाचतायत. आणि त्याच्यामुळेच तुम्ही बघाल तर खूप लोकांचं हे चुकतंय की बाबा सांगतात तिथं पूर येईल, हे होईल. तसं काहीच होत नाही. का नाही होत? आता मध्ये कोणीतरी सांगितलं तर 5 तारखेला जग बुडणार आहे, 5 जुलैला. आय वॉज वेटिंग फॉर दॅट. काही झालं नाही. का? ह्याच चुका आपण रिपीट करतोय की आपण माणसाची कुंडली वाचतोय तसं वाचायला जातोय. मुंडेन ॲस्ट्रॉलॉजीची प्रॅक्टिस करणारी लोक खूप कमी आहेत. बरं. आणि सुदैवानी माझ्या जे ओळखीचे माझे सर होते ज्यांनी मुंडेन ॲस्ट्रॉलॉजी आम्हाला शिकवली विशारदमध्ये, खूप चांगली प्रॅक्टिस होती त्यांची. त्यामुळे
जर तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट आहे, इव्हन तुम्हाला शेअर मार्केट वगैरे हल्ली खूप लोकांना आवड आहे, मग तुम्ही मुंडेन ॲस्ट्रॉलॉजी शिका, कारण तो ट्रेडिंगमध्ये जातो भाग. तुमची इंडिव्हिज्युअल पत्रिका तर आहेच की तुम्हाला शेअर मार्केट लाभणार आहे की नाही, पण शेअर मार्केट कसं रिॲक्ट करेल, आज तेलाचे भाव वाढतील का कशाचे भाव वाढतील, कुठलं शेअर खाली जाणार आहे, हे तुम्हाला मुंडेन ॲस्ट्रॉलॉजी सांगेल, ती माणसाची कुंडली नाही सांगणार. हे सगळं झालं, पण सध्या एक असा ट्रेंड येतोय, म्हणजे AI चा ट्रेंड आहे तो. हो, म्हणजे सगळ्या ठिकाणी AI आपल्यावरती मात करणार असं एक सर्वसामान्यांना वाटायला लागलंय आणि सगळेजण घाबरत आहेत. आणि ऑफकोर्स घाबरणार आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये इफेक्टही व्हायला सुरुवात झाली आहे ह्याची. मला ह्याच अनुषंगाने प्रश्न आहे की AIचा आत्ता ॲप्स येत आहेत, ॲस्ट्रोटॉक असेल किंवा वेगवेगळे ॲप्स आहेत आणि अनेकांनी ते डाउनलोडही केले असतील आत्तापर्यंत, कारण त्यांना भविष्य जाणून घ्यायचं आहे. आणि भविष्य जाणून घ्यायचं आहे म्हटल्यावरती आपल्याला एका मिनिटात आपल्या मोबाईलवरती जर का येत असेल तर ते साहजिक आवडेलच आणि अनेकांनी ते डाउनलोड करून घेतलं असेल. ह्याचा कुठेतरी ज्योतिषशास्त्राला धोका आहे का? आणि ह्या व्यतिरिक्त हे जे ॲप्स आहेत ह्यातून जे समोर येत आहे ज्योतिष किंवा जे भविष्य समोर येत आहे ते खरोखरच योग्य आहे का? आता हे जे ॲप डाउनलोड आहे ना, हे सगळ्यात जास्त कोण करत आहे माहिती आहे का? माझा ना ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये हा ॲप नक्की सापडतोय सध्या. आणि AI सिस्टीम काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण सोयीस्कररित्या त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. की कम्प्युटर सिस्टीम आहे जे एक अल्गोरिदम धरून त्याच्यावरनं ते प्रोसेस करून तुम्हाला डेटा देतो आहे. आणि दुर्दैवाने आज ना ते ॲप जे आहेत ना अगदी म्हणजे व्यक्ती स्पेसिफिक द्यायला लागलेत. तुम्ही ॲप डाउनलोड करा, तुमची बर्थ डेट घाला, मग ते अगदी मिनटाचं तुम्हाला त्याच्यात सगळं दाखवतं आहे, नक्षत्र मुवमेंट वगैरे. आणि जे तारे आपण बघत नाही त्यांचं पण त्याच्यात इन्क्लूड केलं जातं आहे. वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजी जास्त घुसडली गेलेली आहे त्याच्यात. म्हणजे होराशास्त्र कुठेतरी खूप मागे राहिलेलं आहे, हे तर 100% आहे. आणि मी तर म्हणते जे हे वापरत आहेत आता, जे आपला पॉडकास्ट बघतायत त्यांना माझं चॅलेंज आहे, तुम्ही ते ॲप काढा, त्याच्यात जे काही प्रेडिक्शन त्यांनी दिलेलं आहे तुम्हीच मॅच करा. मी त्याच्यावर काहीच बोलणार नाही. किती खरं आहे ते तुम्हीच सांगा, मी कशाला खरं खोटं सांगू. तुमचं तुम्हाला कळते, पण तुम्ही कशात वावत चाललं हेच तुम्हाला कळत नाही आहे. ते कसं धरणार आहे? मग आपण एक उदाहरण म्हणून घेऊयात की तुमची एक्स राशी आहे, तुळ राशी आहे सपोज. तुमची तुळ राशी आहे, मग मधुरा मॅडमचा हा स्वभाव आहे. अच्छा, हा पण माणूस तुळ राशीचा आहे का? ह्याचा पण स्वभाव असाच आहे. प्रत्यक्षात तो तुमच्या विरुद्ध स्वभावाचा असतो. असं का झालं? प्रत्येक कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती वेगवेगळी असते, युती वेगळी असते, नक्षत्र वेगळ्या नक्षत्रांमध्ये असतात, वेगळ्या राशीत असतात. मग हे सगळे बारकावे बघायला लागतात, जे AI सिस्टीम आजच्या तारखेला तरी तेवढा तयार नाही आहे. कदाचित इन फ्युचर होऊ शकेल, पण आता तो खूपच काय म्हणतो आपण अमॅच्युअर आहे आणि अजून त्या बिगिनिंग स्टेजला तेवढी ॲक्युरेसी नाही आहे. आणि आपण काय करतोय, त्या AI सिस्टीमला सांगितलं तू माझं लाईफ कंट्रोल कर, तू जे सांगशील ते मी ब्रह्मवाक्य मानेन आणि माझा दिवस तसा प्लॅन करेन. आणि बऱ्याचदा लोक अपॉइंटमेंट घेतात, समोर येऊन बसतात आणि मला त्या ॲपमधनं सांगतात, अहो मॅडम तुम्ही असं म्हणलात पण त्या ॲपमध्ये नाही हो, त्यांनी मला हे सांगितलं. अरे मग माझ्याकडे का आलाय तुम्ही? असे आले तुमच्या खूप येतात. अरे बाप. मग शेवटी मला इच्छा नसून सुद्धा रागवावं लागतं की अहो मी सांगते तर माझ्याकडे आला, माझ्यावर विश्वास ठेवा. ते मशीन आहे, माणूस आहे, मला का विचारा ना, हक्क आहे तुमचा. त्या मशीनला विचारलं तर त्याला तेही सांगता येणार नाही आहे. 10पैकी किंवा 100पैकी एखादी गोष्ट खरी ठरत असेल, पण किती पर्सेंटमध्ये बरोबर येतं ते बघा. त्याला तुम्ही स्वतःच्या लाईफच्या किल्ल्या देऊन टाकल्यात त्या सिस्टीमला. आणि ते ॲप असल्यामुळे ना लोक लिटरली प्रत्येक काम करताना आधी उघडून बघतात. आता राहू एखाद्याच्या लाभात आहे, म्हणजे कुंडलीमध्ये एक घर असतं ज्यातनं आपण लाभस्थान म्हणतो, त्याला गेन पार्ट आहे. आता तिथं जर राहू आहे तर तुम्हाला कुठूनही लाभ उचलून आणून देणार आहे, बाय हुक और क्रुक म्हणतो ना तसं. आणि मग लोक अरे ते राहू पापग्रह आहे, आता त्याचा काळ आहे का, आता हे आहे का, त्याचा आहे का, मी नाही हे करत. चुकीचं करताय. जरी पापग्रह असेल तर तो पापग्रह माझ्या कुंडलीसाठी चांगला असेल तर मला तो लाभच देणार आहे. पण ती जी कुंडली असते ती जेनेरिक असते की त्या व्यक्तीचीच? त्या व्यक्तीचीच असते.
पण त्याचं जे ढोबळ मानाने प्रेडिक्शन केलेलं आहे ते चुकीचं आहे. ते तुम्हाला कुंडली बरोबर दाखवेल, नक्षत्र बरोबर दाखवेल, ट्रान्झिट, म्हणजे मी खरंच ॲप्रिशिएट करते. खूप चांगलं येतं त्याच्यात. म्हणजे बघितल्यावर मला खरंच मी फॅन झाले की अरे किती ॲक्युरेसी येते. ती ॲक्युरेसी येणं खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याचं प्रेडिक्शन आजच्या तारखेला आपण विश्वास नाही ठेवू. आणि एक मी कल बघितला, AI तुम्हाला जास्तीत जास्त पॉझिटिव्हच सांगतं. मी स्वतः म्हणते की पॉझिटिव्ह बोललं पाहिजे, निगेटिव्ह नाही बोललं पाहिजे. पण एखादी गोष्ट निगेटिव्ह असताना सुद्धा जर मी पॉझिटिव्ह सांगतेय तर मी चूक करते ना, तर ते AI सिस्टीम तेच करते. म्हणजे थोडक्यात त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा, किती नाही ठेवायचं, हे ज्याचा त्याचा प्रश्न. विश्वास ठेवा, पण मी म्हणेन की ते ॲप प्लीज काढून टाका. कारण तुम्ही काय होत आहे ना, तुम्ही वावत चाललाय. तुम्ही आयुष्याचा प्रत्येक मिनिटाचा निर्णय त्या AIच्या ह्याच्या हातात देताय. बरोबर. आणि मग तुम्ही ॲडिक्ट होताय. जसं तुम्ही इतर गोष्टींचे ॲडिक्ट होताय, तुम्ही त्या ॲपचे ॲडिक्ट होताय. आणि मग एखादी गोष्ट संधी चालून आली तरी नाही ते AI नाही म्हटले, मग मी तुला कसं हो म्हणू, नको आता नको करायला. इतक्या लेवलपर्यंत लोक जाऊन पोचलेली आहेत. सो स्वतःवरती आधी विश्वास ठेवा. एकदा तुम्ही कधीतरी महिन्यातनं काढून बघितलं, आठवड्यातनं बघितलं, इट्स ओके. रोज आणि तेही प्रत्येक तासाला तुम्ही ॲडिक्ट होताय. खरं तर ज्योतिषशास्त्र हे कर्मशास्त्रच आहे, म्हणजे कर्मावरच आधारित आहे. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं नाही, तसं नाही, हे ज्योतिषशास्त्र हे आपलं भविष्य ठरवतं आणि ग्रहांच्या स्थितीप्रमाणे आपण आपले म्हणजे काय म्हणतात ना, स्थिती बदलते तसे आपले गोष्टी बदलत राहतात. पण तसं नाही आहे. ज्यांना ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, ज्यांना ज्योतिषशास्त्र शिकायचं आहे, त्यांनी ज्योतिष विशारद मृणाल कुलकर्णी यांच्याशी जरूर संपर्क साधायचा आहे. कारण त्यांची आता नवीन बॅच सुरू होतीये. मला वाटतं 30 जुलैपासून सुरू होतीये. त्या बॅचमध्ये नक्कीच तुम्ही सहभागी होऊ शकता. ऑनलाईन बॅच आहे, ऑनलाईन त्या शिकवणार आहेत. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. मला त्या बॅचबद्दल थोडक्यात सांगू शकाल की जेणेकरून आत्ता जे पॉडकास्ट बघतात की त्यांनासुद्धा ज्योतिषशास्त्राबद्दल निदान थोडीशी तरी माहिती मिळाली, तरीसुद्धा ते स्वतः भविष्य आपण बघू शकत नाही, मात्र थोड्याफार प्रमाणात तरी ह्याच्यावरती आपण विश्वास ठेवून आपलं कार्य सुरू करू शकतो. ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. माझे क्लास ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने चालतात सायमल्टेनियसली. ह्याच्यामध्ये माझं फोकस असतो की जेव्हा क्लास पूर्ण होतो तेव्हा 6 महिन्याचा पिरियड आहे, पण त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेशन्स असतात. सो त्या कोर्सनंतर तुम्हाला प्रेडिक्शन हे जमलंच पाहिजे. माझ्याकडे येणाऱ्या बहुतेक जणांचं असतं की मला माझी कुंडली वाचता आली पाहिजे आणि माझ्या घरच्यांची कुंडली वाचता आली पाहिजे. आणि त्याच वेळेला माझा हट्ट असतो की घरच्यांची बघू नका, कारण जेव्हा तुम्हाला खरंच प्रेडिक्शन यायला लागतं ना, तुम्ही असं नाही ठरवू शकत की मला ह्या पत्रिकेत फक्त चांगलंच दिसलं पाहिजे. आणि एखादी जर चुकून तुम्ही काही वेगळं बघितलं असेल, तुमच्याकडनं चुकलं असेल, तर ते मनामध्ये राहतं आणि तुम्ही प्रत्येक क्षण हा भीतीने जगता. म्हणून मी घरच्यांची पत्रिका बघायला शक्यतो नकार देते. ह्याच्यामध्ये आपण नवग्रह, 12 राशी आणि 12 भाव ह्यांच्यावरती सगळ्यात जास्त फोकस करतो. आता तुम्हाला माझ्यावर पॉडकास्ट करायचा होता, आपण थोडंसं आधी भेटलो, आपण थोड्याशा गप्पा मारल्या, आपण कशासाठी केलं असेल हे एकमेकींना जाणून घेतलं की बाबा हिला कसे प्रश्न विचारल्यावर किती बोलेल, ही खूप भरकटत जाईल का मोजकं बोलेल. तसंच मी तुमचा अंदाज घेतला. म्हणजेच काय, आपल्याला एकमेकांबरोबर डील करायला सोपं जातं. तसंच आपण जेव्हा राशी आणि ग्रहांना समजून घेतो, हे आपल्याशी बोलायला लागतात. जेव्हा कुंडली समोर येते आपल्याला ते सांगायला लागतात की मी इथं बसलोय, मी हे रिझल्ट देणार आहे. सो हेच आपण ह्याच्यात शिकतो. अनेक टूल्स येतात, म्हणजे मी त्याला टूल शब्द वापरते. वक्री, अस्तंगत, दृष्टी वगैरे अशा भरपूर गोष्टी असतात. नवमांश कुंडली वगैरे, वर्ग कुंडल्या, डिव्हिजनल चार्ट्स, महादशा, गोचर, पंचांग मेन शिकवते मी. आणि एक मी स्पेशली सांगू इच्छित आहे की पंचांग वाचायला मी फ्रीमध्ये शिकवते. सो ज्या दर्शकांना इच्छा असेल पंचांग वाचायची ते मला कधीही फोन करू शकता. मी फ्रीमध्ये शिकवते. एक आपली संस्कृती पुढे जावी, पंचांग वाचता यावं प्रत्येकाला, यासाठी. सो हा 6 महिन्याचा कोर्स आहे आणि ह्याच्यात प्रत्येक धड्यानंतर आपण प्रॅक्टिस सेशन्स घेतो, जेणेकरून त्याचं ॲप्लिकेशन नीट यावं. कारण नुसतंच शिकवून सोडून देणं, ह्याचं सर्टिफिकेट पण मिळतं. हो, सर्टिफिकेट मिळतं. परीक्षा आहेत, परीक्षा झाल्या, पास झाल्या की मग तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं. अगदी. म्हणजे ज्यांना कोणाला शिकायचं असेल त्यांनी खरंच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. जास्तीत जास्त लोकांनी ह्याचा फायदा करून घ्या, कारण की ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आहे. ज्यांना जमत नसेल ऑफलाईन, कारण की पुण्यामध्ये आहेत त्या,
तर पुण्यातल्या लोकांना तर सहज जमणं शक्य आहे, मात्र मुंबई, नाशिक, त्याचबरोबर औरंगाबाद, वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या ठिकाणाहून किंवा परदेशातही अनेक जण आपला हा पॉडकास्ट बघत असतात. त्यांनीसुद्धा खरं तर ऑनलाईन ही बॅच जॉईन करायला हरकत नाही. आणि मला वाटतं 2च दिवस असतात, मंगळवार आणि बुधवार. तर मंगळवार आणि बुधवार सकाळी 7:30ची बॅच असते. त्या बॅचला नक्कीच तुम्ही या आणि ज्योतिषशास्त्र शिका, जेणेकरून आपल्या मनामध्ये ज्या मिसकन्सेप्शन्स आहेत त्या थोड्याशा का होईना पण नक्कीच दूर होतील. मृणालताई, आता आपण आपल्या मूळ प्रश्नांवर येणार आहोत. कारण मगाशी मी म्हटलं की राशी 12 आहेत आणि त्याचे वेगवेगळे स्वभाव, गुणधर्म, त्यांचं कोणाशी पटतं आणि सारख्या राशी असल्या तरी पटत नाही, असं बरंच आपल्याला आजूबाजूला दिसत असतं. मला वाटतं पहिली रास आपण थोडी कन्या घेऊया, कारण 6वी रास आहे कन्या. कन्या राशीचा स्वभाव नेमका कसा आहे, कशात ते करिअर करू शकतात, त्यांनी जोडीदार कसा निवडावा, त्याचबरोबर एकूणच त्यांची शत्रू रास कोणती आहे ह्याबद्दलही मला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे मला प्रचंड उत्सुकता लागली आहे कन्या राशीबद्दल. पहिलीच रास बुद्धीची निवडली आहे. अरे वा. कन्या रास म्हणजे इंग्लिशमधली वर्गो, त्याचा स्वामी आहे बुध. कन्या रास ही 12 राशींमध्ये अतिशय बुद्धिजीवी मानली जाते. बरं. कन्या राशीची लोक ही म्हणजे आपण शाळेत शब्द वापरायचो ना, खूपच पडाखू आहे, किताबी किडा आहे, त्या टाईप असतात जरा. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं डीप ॲनालिसिस करायचं, त्याचं अगदी विस्कटून सगळं माहिती करून घ्यायची. म्हणजे थोडंफार ना नो इट ऑल स्वभाव असतो त्यांचा. आणि स्वतःमध्ये मग्न असणारी रास आहे. बरं. हुशार आहेच, वाद नाही, पण त्याबरोबर ना थोडंसं त्यांचं जगायचं राहून जातं. कारण प्रत्येक गोष्टीत ते इतके फोकस्ड होऊन करतात की आता अभ्यास तर फक्त अभ्यास. मग जे काही काम करते म्हणजे ऑफिसचं काम केलं, मग ते ऑफिसमध्ये बाकीचं पण लाईफ असतं, कलिग्स असतात, फ्रेंड्स असतात, त्या गोष्टी करायला थोडंसं ते मागे पडतात. खूप फोकस्ड असतात, ही चांगली गोष्ट पण आहे. खूपच आउटपुट चांगला असतो त्यांचा, प्लॅनिंग म्हणा, सगळंच एकदम सगळं परफेक्शनिस्ट थोडक्यात ते. बरं. व्यक्तिमत्व कसं असतं मग? थोडेसे इंट्रोवर्ड असतात, कमी बोलतात. आज बहुतेक कन्या राशीवाले मला मारणार आहेत. थोडे अबोल म्हणता येईल. असं नाहीये की त्यांना गर्दी आवडत नाही किंवा हे, पण गर्दीत सुद्धा शांत राहणारे असतात. मग ते एका वाक्याने सुद्धा स्वतःचा प्रेझेन्स नोटीस करून देतात असे असतात थोडेसे. आणि स्वतःला म्हणजे असं स्वावलंबी असतात ते, त्यांना असं डिपेंडन्सी दाखवायला नाही आवडत. आणि मग जोडीदार निवडताना काय करायचं, म्हणजे कोणत्या राशीचा जोडीदार ह्यांच्यासाठी? कन्या राशीचा प्रॉब्लेम असा आहे ना की जोडीदार कोणीही द्या, ते श्रेष्ठ आहेत. त्यांना दुसरं पुढे गेलेलं जरा असं खटकतं. त्यामुळे कन्या राशी तशी शांत आहे. बुध हा ग्रह असा ॲग्रेसिव्ह नाही आहे, चिडका नाही आहे. त्यामुळे तसं बघितलं तर सगळ्यांशी जमतं. पण त्यांचा तो जो एक स्वभाव असतो की चिकित्सकपणा, सारखे प्रश्न विचारणे आणि मलाच जास्त कळतं, हा जो स्वभाव आहे त्याच्यामुळे जरा पार्टनर लवकर इरिटेट होतात. तरी पण त्यांचं जरा वृश्चिक राशीशी कमी जमतं आणि त्यांना घाई गडबड असं आवडत नाही. त्यामुळे मेष राशीशी सुद्धा जरा कमी जमतं. म्हणजे थोडक्यात मंगळाच्या राशीशी कन्या राशीचं जरा कमी जमतं. पण मग शत्रू रास कोणती आहे मग त्यांची? बुध हा असा ग्रह आहे ज्याला चंद्राशिवाय इतर शत्रू नाही आहेत. मित्र जास्त आहेत आणि सम म्हणजे न्यूट्रलमध्ये मोडणारे ग्रह जास्त आहेत. हा एकमेव ग्रह असा आहे ज्याला शत्रू कमी आहेत. पण मंगळाला स्पेसिफिकली बुध अजिबात आवडत नाही, कारण मंगळ असा ग्रह आहे की तो खूपच घाई गडबड, एकदम रिॲक्ट होणारा, ॲग्रेशन दाखवणारा. आणि हा एकदम विरुद्ध, शांत बसेल, अरे कशाला मारामारी करतोय, थांब जरा आपण बसून बोलूयात. त्यामुळे ह्या दोघांचा जरा स्वभाव 100% अपोजिट जातो. त्याच्यामुळे ह्या 2 राशी म्हणजे मंगळाच्या मेष आणि वृश्चिक ह्या शत्रू राशी म्हणायला हरकत नाही, बुधाच्या साईडने नाही पण मंगळाच्या साईडने. त्यामुळे यांच्याशी जरा कमी जमतं त्यांचं. त्यांच्या पत्रिकेत बुध चांगला असतो ना किंवा पहिल्या घरात येतो, ते लोक कायम काही ना काहीतरी शिकत राहतात शेवटपर्यंत आणि पटकन शिकतात. त्यांना इतरांसारखं स्पून फिडिंग नाही चालत. ते स्वतः म्हणजे सेल्फ स्टडी जास्त असतो त्यांचा. आणि हे कॉमर्स किंवा फायनान्स साईडला जाणारी राशी आहे. किंवा आता IT वर्ल्ड सगळ्यात जास्त फोपावलेलं आहे, तर IT वर्ल्डमध्ये म्हणाल तर
ॲनालिस्ट हा जो प्रकार आहे, बिझनेस ॲनालिस्ट म्हणा, डेटा ॲनालिस्ट, ह्या प्रकारात मोडणारी ती रास आहे. कारण बुद्धिजीवी आहे ना, त्यांना सखोल अभ्यास, मांडणी, प्लॅनिंग ह्या गोष्टी खूप छान जमतात. त्यामुळे ह्या क्षेत्रांमध्ये ते जास्त जातात. शिक्षक म्हणून ते उत्तम ठरतील असं नाही. पण मग ह्यांनी कोणत्या देवाची उपासना करावी असं काही आहे का? राशीला असं देवाचं हे नसतं, तर त्या नक्षत्राला असतं. प्रत्येक राशीमध्ये 2.25 नक्षत्र येतात. मग त्या नक्षत्रात त्यांचा जो जन्म झालेला असेल त्या नक्षत्राचा देवता हे तुम्हाला पंचांगात मिळते. त्या त्या नक्षत्राप्रमाणे तुम्ही त्या त्या देवाची उपासना करू शकता. बरोबर. हे झालं कन्या राशीबद्दल. पुढची रास मी घेते वृषभ. प्रचंड रोमॅन्टिक रास आहे असं मी ऐकलेलं आहे. खरंच आहे का? जोडीदारा असावा ना तर तो वृषभ राशीचा. लकी असतात ज्यांचे वृषभ राशीचे आहेत. वृषभ रास पण एकदम शांत असते. म्हणजे शुक्राची रास आहे ती पहिली रास. आणि शांत, नीटनेटके, संयमी, भयंकर, म्हणजे कन्या राशीपेक्षा जास्त. आणि टापटिपता खूप आवडते. आणि एक कला अंगी असते त्यांच्या. वृषभ राशीच्या बघाल ना, कला म्हणजे अगदी डान्स किंवा म्युझिकच नका धरू, काहीही असेल. अहो, घर नीटनेटकं आणि सजवून ठेवणं ही पण कला आहे. अर्ध्या लोकांच्या घरात तर इतका पसारा असतो. तो ती मी कलाच धरेन. इवन उत्तम स्वयंपाक करणं ही कला आहे. प्रत्येकाला नाही जमत. काही लोकांचं तर म्हणजे माझ्या सासूबाई म्हणतात की पाण्याला सुद्धा फोडणी दिली तर ओरपून प्यावीशी वाटेल ती सुगरण. ती कला वृषभ राशीत स्वयंपाकाची कला सगळ्यात जास्त सापडते. बरेच पुरुष पण तुम्हाला असे दिसतील ज्यांचं द्वितीय स्थान म्हणजे जिथनं आपण चव ढव बघतो, वृषभ रास तिथं जर आली असेल ना तर त्यांना चवीचं ज्ञान खूप असतं. माझे जिजाजी आहेत ते नुसतं असं तोंडात त्यांनी घास ठेवला ना 2 मिनिटं डोळे मिटतात आणि सगळं सांगतात की त्याच्यात काय काय घातलेलं आहे. सो ही कला वृषभेची आहे. वृषभ रास कुठलंही काम दिलं शांत निवांत वेळ घेईल. त्यांना असं घाईघाई केलेली आवडत नाही, पण क्वालिटी डिलिव्हर करतात. वृषभ राशीला क्वालिटी फार आवडते. सो काम कदाचित ते थोडंच करतील पण ते खूप व्यवस्थित करतील. आणि यांचा मग शत्रू कोण? शुक्राला शत्रू सगळ्यात पहिला रवी. राजा आहे तो. त्याचा सेनापती मंगळ. आणि ह्या दोन्ही राशी नेमक्या शुक्राच्या अपोजिट स्वभावाच्या आहेत. अग्नितत्वाच्या असल्यामुळे सिंह असेल. सिंह मी बरोबर ओळखलंय. म्हणजे एवढ्या पॉडकास्ट मध्ये मला थोडंफार ॲस्ट्रॉलॉजीत शिरायला लागलं. मेष रास, सिंह रास, वृश्चिक रास. मेष आणि सिंह हे वृश्चिकपेक्षा जास्त. त्यांना दोघांना पेशन्स नावाची गोष्ट माहीत नसते. त्यांना सगळ्या गोष्टी आत्ता ताबडतोब पटकन हव्या असतात. आणि वृषभ रास म्हणते अरे थांब, निवांत, जरा संथ चल, काही राहिलं नाही ना हे बघूयात. मेष तोपर्यंत पोचलेली असेल. सो ह्या स्वभावाच्या भिन्नतेमुळे त्यांचं जमत नाही. आणि थोडंसं भांडण हा प्रकार त्यांच्यात जास्त होतो. म्हणजे वृषभ आणि मेष किंवा सिंह. तुमची हरकत नसेल तर एक छोटीसं हे सांगू. म्हणजे मी उपाध्ये सरांची फॅन आहे. त्यांच्या राशीचक्राला गेले ते पहिल्यांदा, तेव्हा ॲस्ट्रॉलॉजीचं वेळ तिथनं धरलं. अरे वा. आणि त्याच्यात त्यांनी ना एक इन्सिडेन्स खूप छान सांगितलं. तर तुम्हाला पण ॲस्ट्रॉलॉजीत हे लक्षात राहून जाईल की एक पत्नी असते. ऑब्व्हियसली हा 90sचा काळ होता जेव्हा फोन नव्हते, मोबाईल तर दूरची गोष्ट आहे. एक पत्नी असते जिला गोड बातमी कळते की ती आई होणार आहे. आणि ती खूप अशी खुश झालेली असते. तिला असं होतं की काय करू आणि काय नको. आणि वृषभ राशी स्वप्नाळू आहे. खूप अशी स्वप्नात जगणारी रास आहे. म्हणजे एखादी घटना घडायच्या आधी ना वृषभ राशी ती 10 वेळा जगून घेते. म्हणजे आपण आता उद्या ठरवलं की आपण पिकनिकला जाऊयात, तर तुम्ही जर वृषभ राशीचे असाल ती पिकनिक पूर्ण इमॅजिन करता 10 वेळा. मी इथं जाईन, असं बसेन, हे घालेन, हे घेऊन जाईन, हे खेळेन, इतकं. आणि ती इतकी खुश झालेली असते की आता संध्याकाळी हे आले की ह्यांना ही गोड बातमी द्यायची. मग हे इतके खुश होतील आणि मग नवरा हे करेल ते करेल, वेगवेगळ्या कल्पना, स्वप्नाळू. संध्याकाळी मस्त तयार होते, घर छान सजवते, नवऱ्यासाठी मस्त शिरा भजी करते. आणि नवरा घरी येतो. आता तुम्ही नवऱ्याची रास ओळखायची बरं का. तो घरी येतो, बघतो घर छान आवरलेलं आहे, बायको पण नीटनेटकी, गुडगल म्हटल्यासारखं मनातल्या मनात खुश होतो आणि बसतो. टी व्ही लावतो, पेपर घेतो
आणि वाचत बसतो. ती तिथं मुरडत उभी राहते अशी अशी करत. तिला वाटतं आत्ता विचारेल की का नटली आहेस, का एवढी हे करतेस. तो काही केल्या विचारत नाही, लक्षही देत नाही. मग ती म्हणते अहो, म्हणतो इथं काय उभी राहिली आहेस, जा खायला घेऊन ये, चहा घेऊन ये. तिला वाटतं दमून आलाय विचारा. मग ती जाऊन घेऊन येते, खायला वगैरे देते. परत उभी राहते की आत्ता विचारेला शिरा का केला आहे वगैरे. काहीच विचारत नाही, खातो मस्त चहा पितो. ती आपली वाट बघत बसते की आत्ता विचारेल आत्ता विचारेल. शेवटी तिला वाटतं नवरा दमून आला बिचारा, आपणच विषय काढूयात. अहो ऐकलत का, काय आहे तुम्हाला ना एक काहीतरी सांगायचं आहे, सांग की पटकन. ती इतकी लाजते, अगं बोलशील की नाही. ती इतकी लाजते आणि पटकन सांगते तुम्ही की नाही बाबा होणार आहे. आणि पदर फटकन उचलून डोळ्यांवरती झाकून घेते लाजल्यासारखं. तिला वाटतं आता नवरा उठणार, आपल्याला उचलून घेणार धर्मेंद्रसारखा आणि घरा फिरणार. बघते काहीच घडत नाही. हळूच पदर खाली करते तर तो काही नाही, पहिला पेपर वाचत असतो. तिला वाटतं नवऱ्याला ऐकायला नाही आलं, त्यामुळे ती म्हणते तुम्हाला ऐकायला आलं का मी काय बोलले. तो म्हणतो ऐकलं की, त्यात काय मग, सगळे सरवतात आई वडील, जाऊन चहा टाक. बहुतेक मेष रास असेल. बरोबर, तो मेष राशीचा असतो आणि ती वृषभ राशीची असते. सो हे इतके स्वप्नाळू असतात आणि ते तेवढेच मनाने कोरडे थंड असतात. म्हणजे साधारणपणे असे वृषभ राशीचे असतात. मग यांचं व्यक्तिमत्व कसं असतं. हे चार चौघात आरामात मिसळून जाणारे, शांत असतात. ह्यांना कायम खुश राहायला फार आवडतं. त्यामुळे ते सगळ्याच गोष्टींमध्ये ना मला आनंदी कसं राहता येईल हे शोधत असतात. त्यामुळे ह्यांचा सहवास सगळ्यांनाच हवासा वाटतो. आणि असं मोठ्याने बोलणं नाही, असं धसमुसळेपणा नाही, एकदम हवीशी वाटेल अशी रास आहे. रोमॅन्टिक तर आपण सुरुवातीलाच बोललो. त्यामुळे जेव्हा जेव्हा प्रेमाची गोष्ट निघेल ती व्यक्ती भरभरून देईल आपल्या पार्टनरला. आणि मग ह्यांनी जोडीदार कसा निवडावा. आता तुम्ही जसं सांगितलं की वृषभ रास आहे, रोमॅन्टिक आहे, ह्यांनी मेष, सिंह, वृश्चिक या राशींची यांचं काही जमणारच नाही. मग रोमॅन्टिक किंवा अशा म्हणजे भावनिक अशा राशी कोणत्या आहेत. शुक्राच्या 2 राशी वृषभ आणि तूळ. कुठल्याही राशीचं त्या राशीशी नीट जमत नाही, त्याच्यावरती आपण येऊच थोड्या वेळाने. स्वतःची दुसरी रास म्हणजे तूळ, मग त्यांचं जरा बऱ्यापैकी चांगलं जमेल. आणि शुक्र सुद्धा बुद्धिजीवी आहे. म्हणजे जसं बृहस्पती देवांचे गुरु तसं शुक्र हे शुक्राचार्य दैत्यगुरु. त्यामुळे बुद्धिजीवी आहेत, रिसर्चर वगैरे. त्यामुळे त्यांना बुधाच्या आणि गुरुच्या राशी ह्या सगळ्यात जास्त सुटेबल आहेत. पण गुरु शुक्राला शत्रू मानतात, त्यामुळे थोडंसं तिथे वाद होतात. पण नक्कीच मेष आणि सिंह किंवा वृश्चिक सारखे नाही होत तिथे, ते तात्विक वाद असतात. बरोबर. पण कर्क म्हणा किंवा बुधाच्या मिथुन कन्या, गुरुच्या धनु आणि मीन ह्या राशी, पुन्हा धनु थोडीशी अग्नितत्वाचीच येते, बट ह्या राशी त्यांच्यासाठी चांगल्या आहेत. म्हणजे वेवलेंथ जुळते म्हणायला हरकत नाही बुद्धिजीवी असल्यामुळे. बरोबर. जसं मगाशी तुम्ही म्हणालात की नक्षत्रांप्रमाणे उपासना आणि हे करावं लागतं. अर्थात हे सगळं आहेच. आणि प्रत्येक पत्रिका बघितल्यावरती साधारणपणे आपल्याला एक अंदाज येतो की कुठल्या ग्रहांची स्थिती कशी आहे, नक्षत्र काय आहे, हे सगळं आहे. ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न मला नेहमी सतावतो. म्हणजे आता आपण थोडासा एक ट्रॅक बदलतो, कारण लग्न रास आणि जन्मरास म्हणजे ह्यामध्ये काही फरक असतो का. अगदी योग्य प्रश्न आहे हा, आणि हाच कोणालाही कळत नाही. मागच्या वेळेला जे मी म्हटलं होतं ना की ते पेपरमध्ये आणि मॅगझिनमध्ये बघू नका, सो मला तेच सांगायचं होतं. कुंडली जेव्हा तुम्हाला दिसते तेव्हा त्यातला जो शंकरपाळीचा मधला आकार आहे ते आहे लग्नभाव, त्याला पहिलं घर म्हणतात. सो लग्न म्हणजे मॅरेज नाही, लग्न म्हणजे सुरुवात. कुंडलीची सुरुवात तिथनं होते, म्हणून आपण त्याला लग्नभाव म्हणतो. तिथं येणारी राशी ही तुम्हाला व्यक्तिमत्व देते. म्हणजे तुम्ही जसे आहात, तुम्ही कसे दिसत असाल, तुमचा स्वभाव ओव्हरऑल कसा असेल हे लग्न रास ठरवते. आणि चंद्र रास हे तुम्हाला तुमचं मन कसं आहे हे सांगते. त्यामुळे ह्या 2 राशींमध्ये फरक आहे. त्यामुळे कुणीही सांगितली स्वतःची रास तर क्लिअर करून घ्या. पुन्हा AIनी खूप लोकांना तो गैरसमज करून दिलाय, जी लग्नी रास आहे ती तुझी रास आहे.
मग लोक ती लग्नी रास जर आली असेल कुंभ आणि मेन चंद्र रास जी आहे ती कर्क, तर ते कुंभ सांगत शकतात. मग सगळंच प्रेडिक्शनच बदलतं ना. मग कुंभ राशीने काय केलं, कुंभ राशीने त्या व्यक्तीला ते व्यक्तिमत्व दिलं. स्वभावात त्याचा शेअर आहे पण तो 50%. सो मी असं नेहमी शिकवताना पण सांगते, लग्न राशीत जी आलेली आहे, लग्न भावात जी रास आली आहे ती 50% आणि चंद्र ज्या राशीत आलाय ते 50% असं मिळून स्वभाव म्हणतो. आता साधारण जर आपण बघितलं, आता सगळेच कुंभ राशीवाले सेम असतील का? नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. बरोबर. त्याचं रिझन आहे प्रत्येकाच्या कुंडलीत तिथं आलेली राशी जी आहे ती वेगळी आहे. आणि पुन्हा जर तिथे अजून ग्रह बसले असतील तर ते पण कॉन्ट्रीब्युट करणारच ना. बरोबर. म्हणजे मी आता तुमच्या घरी जर राहायला आले, तुम्ही तुमचं घर तुम्हाला पाहिजे तसं सजवलंय, पण मी जिथं बसते ते मॅगझिन इकडचं उचलून मी इकडे ठेवलं, किंवा मी ते फ्लॉवर पॉट मला अडचण वाटते, टीव्ही नाही दिसत आहे नीट, मी उचलून तिकडे ठेवलं, मी बदल केले ना तुमच्या घरात. मग ते पण मॅटर करतं. तसंच ते इतर बसलेले प्लॅनेट्स सुद्धा मॅटर करतात. त्यामुळे लग्न रास ही वेगळी असते. तुम्ही इतरांनी कोणी विचारलं माझी रास कुठली, तर ती रास सांगू नका. चंद्र किंवा MO मून जिथं लिहिलं असेल ती तुमची रास आहे आणि ती तुम्ही सांगत जा. बरं. मग अशी आपण कन्या आणि वृषभ राशीबद्दल जाणून घेतलं, त्यांच्या करिअरबद्दल, त्यांच्या शत्रू राशीबद्दल, त्यांच्या जोडीदाराबद्दल, व्यक्तिमत्वाबद्दल. पुढची जी रास आहे ती सगळ्यांना बॅलन्स करणारी रास अशी ओळखली जाते. त्याच्या बोधचिन्हसुद्धा तराजू आहे. ती आहे तुळा, म्हणजे तूळ रास. तर ह्या तूळ राशीबद्दल जाणून घ्यायला आवडेल. ह्यांचा स्वभाव नेमका कसा असतो. जसं आत्ता मी म्हटलं की बॅलन्स करणारी रास आहे, सगळ्यांना बॅलन्स ठेवते, तर खरोखरच तसं असतं का? एकदम चुकीचं. सगळ्या जगाला खूप मोठा गैरसमज आहे की तूळ रास म्हणजे एकदम बॅलन्स्ड आहे आणि काही झालं तरी ते हालत सुद्धा नाहीत. अहो ते चिन्ह नीट बघा. म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते, न्यायदेवतेची मूर्ती तर सगळ्यांनाच माहिती आहे. तिच्या डोळ्यावरची पट्टी काढायची आहे आणि हातातली तलवार काढायची, झाली तूळ राशीचं सिम्बॉल. काही आहे का त्या तराजूत? दोन्ही पारडी रिकामी आहेत. सो ते काय दर्शवतंय, चांगला आणि वाईट मूड किंवा पाप आणि पुण्य वगैरे वगैरे. सो प्लस आणि मायनस थोडक्यात. त्या तराजूमध्ये जगातली सगळ्यात हलकी गोष्ट पीस, कुठल्याही पक्षाचं पंखाचं पीस, ते जर मी घातलं त्याच्यात तर तराजू असा नाही हलणार आहे, हलकासा हलेल पण हलेल. हे त्याचं सिम्बॉलिझम आहे की एवढीशी गोष्ट सुद्धा ह्यांना हलवते. आणि तूळ राशीवाले खूप खुश होतात की माझ्यासारखं बॅलन्स्ड कोण नाही आहे. सॉरी तूळ राशीवाल्यांनो, पण हे सत्य नाही आहे. ते पटकन इम्बॅलन्स होतात. त्यामुळेच तर तूळ राशीला मुडी म्हटलं जातं. मुडी म्हणजे काय, आत्ता माझा एक स्वभाव आहे आणि थोड्या वेळाने माझा स्वभाव लगेच बदलतोय, म्हणून ही रास काही वाईट होत नाही. मुडी आहे म्हणजेच काय, त्यांचा स्वभाव सतत बदलत राहतोय. परिस्थितीप्रमाणे त्यांचा स्वभाव पटकन बदलतो. इतर लोक थोडासा पेशन्स ठेवतात, राग आला तरी थोडंसं तोंडावर दाखवणार नाहीत, हे लगेच रुसतात. तो तूळ रास पटकन रुसणारी असते आणि तेवढंच पटकन सोडून देणारी असते. तूळ राशीची गंमत माहिती का काय आहे, ते रुसतात पण समोरच्याला कळतच नाही की तूळ रास का रुसली आहे. त्यामुळे आपण विचार करत राहतो ह्याला खटकलंय तर खरं, पण काय खटकलंय हे आपल्याला कळत नाही, ते तोंड उचकटून सांगत नाहीत. आणि मग तूळ राशीला थोड्या वेळाने असं होतं की जाऊ दे यार, कारण मी जसं म्हटलं शुक्र त्यांना सुखाशी, हॅपीनेसशी संबंध आहे. तर ते जास्त वेळ धरून नाही ठेवत तूळ रास, सोडून देतात आणि मग लगेच बोलायला लागतात परत. त्यामुळे त्यांना हॅपी गो लकी पण म्हटलं जातं आणि मुडीसुद्धा म्हटलं जातं. सो ही वृषभ राशीनंतर मी असं म्हणेन जास्त गोंडस रास आहे. आणि असं म्हणतात की फ्रेंड सर्कलमध्ये एक तरी तूळ राशीचा व्यक्ती हवा, कारण ते माहोल बनवतात. त्यांना ना गोष्टी अशा रंगून विंगून सांगणं वगैरे खूप छान जमतं. मग व्यक्तिमत्व कसं असतं त्यांचं? एकदम दिलखुलास, फ्रेंडशिपसाठी कायम ओपन आणि म्हणजे चार चौघात आरामात मिक्सअप होऊन जातात. मी माझं सेल्फिशनेस नसतो, इतरांप्रमाणे ॲडजस्टही करतात आणि थोडासा मी जसं म्हटलं की रुसाफुगीचा भाग असतो, पण मी असं त्याला प्लस पॉईंट जास्त देईन तूळ राशीला. मुडी असले तरी ते स्वतःला सगळ्यांप्रमाणे थोडेसे बदलतात आणि त्या ग्रुपचा भाग नक्की होतात. आणि मग त्यांचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा?
ह्या राशीला ना खरं तर फ्रीडम खूप लागतं. त्यामुळे पुन्हा हे ज्या अग्नितत्वाच्या राशी आहेत ह्या तुळ राशीपासून लांब राहिलेल्या चांगल्या असतात. अग्नितत्वाच्या राशींपासून सर्वच राशींनी लांब राहिलेलं बरं. चटके बसतात ना. पण मग अग्नितत्वाच्या राशी दोन्ही एकत्र आल्या तर मग मोठा भडकाच उडेल एकदम. लक्ष्मी बॉम्ब म्हणतो आम्ही त्याला. सो हे तुळ राशीला पुन्हा शुक्राला बुधाच्या आणि गुरुच्याच राशी ह्या जास्त चांगल्या सूट होतात. बरोबर. वेवलेंथ मॅच होतात. त्यांना फ्रीडम दिलं ना की त्या राशी खूप खुलतात. वृषभ राशी आणि तुळ राशी फ्रीडम पाहिजे. पण मग साधारणपणे ह्यांच्या शत्रू राशी कोणत्या आहेत? शत्रू राशी म्हणण्यापेक्षा त्यांचं जमत नाही ते म्हणजे कन्या राशीशी जास्त जमत नाही त्यांचं. कन्या राशी वाईट नाही आहे त्यांच्यासाठी, पण कन्या राशीनं प्रत्येक गोष्टीत नियमावर बोट ठेवणारी असते आणि हे नियम जास्त मानत नाहीत. कारण अल्टिमेट गोल काय आहे? खुश राहायचं आहे. त्यामुळे थोडंसं कन्या राशीशी यांचे खटके जरा जास्त उडतात. आणि अग्नितत्व तर आहेच. आणि कुंभ राशी पण त्यांना जास्त हे होत नाही, कारण कुंभ राशी खूप अशी फोकस्ड असते. कष्टाळू रास आहे ती. मग इथं जरा त्यांचे क्लॅशेस होतात. त्यांना एन्जॉयमेंट लागते, एंटरटेनमेंट जास्त लागतं. आणि तुळ राशीला त्यामुळे जरा शनीच्या राशींशी म्हणजे वावडं नाही आहे, पण तिथं जरा कोमेसते ती रास. आता आपण पुढच्या राशीकडे वळतोय, मीन रास. त्याचं बोधचिन्ह म्हणजे 2 मासे. मीन राशीमध्ये पूर्ण 12 राशींचे थोडे थोडे अंश असतात. बरं. आणि ही रास खरंच पापभिरू असते. आता तिथं अगदीच राहू मंगळाने उच्छाद मांडला नसेल शेवटची तर त्याला काही हे नाही. पण अशा राशीमध्ये पापग्रहांनी जर काही तिथे हे केले असतील, युती केली असतील, तर मीन राशीचा माणूस सुद्धा चालाक असू शकतो बरं का. त्यामुळे पुन्हा त्या थंबरुलनी जाण्यात काही पॉइंट नाहीये. पण मीन राशीचे लोक खूपच शांत असतात, धरून ठेवणारी असतात. म्हणजे माझा एक कझिन आहे, ग्रुपमधनं सोडून गेलेल्या लोकांना घेऊन परत आणून त्याच्यात हे करतो. सगळ्यांना धरून ठेवणारी रास आहे. त्यांना सगळ्यांबरोबर राहायला, एन्जॉय करायला खूप आवडतं. एकटं नाही राहत ते. आणि म्हटलं तर ते मी बरं माझं काम बरं असे असतात, म्हटलं तर ते सगळ्यांमध्ये मिक्सअप पण होतात. सो जसं आपण म्हणतो ना पाण्याला रंग देऊ तो रंग पाण्याचा असतो, तसे अगदी मीन राशीचे असतात. तुम्ही त्यांना ज्यांच्या बरोबर ठेवाल त्याच्याप्रमाणे ते ऍडजस्ट होतात. पण ते स्वतःचं हे नाही सोडत, मूळ नाही सोडत. मी माझ्या कामातच आहे, तुला मदत पाहिजे का, मी येतो. जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही ते तुमच्या कामात ढवळढवळही करणार नाही, तुमच्या बरोबर म्हणजे खरंच बरोबर राहतात ते. इतके संयमी असतात. पेशन्स बऱ्यापैकी चांगले असतात मीन राशीमध्ये. आणि सहनशक्ती प्रचंड आहे. सो सगळ्यांना आवडते मीन राशी. पण मग व्यक्तिमत्व मीन राशीचं कसं असतं? हे अगदी अबोलही नाही आणि खूप बडबडेही नाही. थोडे गॉसिप आवडतात पण यांना. आणि कामात गुंग होणारे म्हणण्यापेक्षा मिळेल तिथनं ज्ञान घ्यायला फार आवडतं ह्यांना. कामात सुद्धा ते काही ना काहीतरी शोधत असतात की मला ह्याच्यात काय शिकायला मिळेल. अशी ही थोडीशी शांत स्वभावाची पण उत्सुक रास असते. बरोबर. आत्ता तुम्ही जसं म्हणालात की मीन रास ही जलतत्वाची रास आहे, मग ह्यांचा जोडीदार कोण असावा? जलतत्वाला खरं तर जलतत्वच जास्त चांगले आहेत, पण त्यांना खरं तर सगळ्या राशी तशा सुटेबल आहेत, कारण ह्यांच्यात पेशन्स खूप आहेत. हे दुसऱ्याला समजून घेणारी रास आहे. त्यामुळे इवन अग्नितत्वाला सुद्धा मीन राशी सूट होते. बघा मी आता अग्नितत्वाला प्लस पॉइंट दिला. आणि शत्रू रास कोणी आहे? कारण तुम्ही जसं म्हणालात तसं की सगळ्यांशीच पटतं त्यांचं, आणि शेवटची रास आहे. येस. पण राशी स्वामी गुरु आहे आणि गुरुला मेन शत्रू म्हणजे शुक्र. सो शुक्राच्या राशींशी एवढं जमत नाही गुरुच्या राशींचं. त्यामुळे वृषभ आणि तुळ राशीशी एवढं चांगलं जमत नाही. म्हणजे ज्यांच्या राशी गुरुच्या आहेत ते जरा जास्त भांडतात. तुळ रास सांभाळून घेईल किंवा वृषभ रास सांभाळून घेईल. पण तरीही मी म्हणेन की ह्यांच्या चालण्यासारखं असतं, कारण हे असं रोज उठून कलकल करणारी भांडणं नाही करत. शांत आहेत. तात्विक वाद घालतील, अगदी मुद्देसूद वाद घालतील,
आणि यांच्याकडे भयंकर पेशन्स असतो वाद घालायला. म्हणजे पेशन्सवाली रास आहे. खूप म्हणजे अगदी दुखलं खुपलं तरी ही लोक बरंच सहन करतात. बरोबर आहे. सहनशीलता प्रचंड आहे मीन राशीमध्ये, मानसिक शारीरिक सगळीकडनंच. अगदी. ह्यानंतरची जी रास आपण घेतोय त्या राशीचं म्हणजे ते कधी कुठे केव्हा डंख मारतील काहीही कळणार नाही. आणि मला वाटतं की मृणालताई तुम्हाला समजली असेल मी कोणत्या राशीबद्दल बोलतेय. वृश्चिक. राशींमध्ये ना मला एक आवडतं म्हणजे त्यांना जे एक सिम्बॉलिक इमेजेस दिलेले आहेत ना, खूप बोलतात. म्हणजे कुठलीही रास घ्या त्याच्या सिम्बॉलमध्ये एवढा अर्थ असतो. मी विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवते ना त्यांना मी त्या पिक्चरवरती इतका फोकस करायला लावते आणि त्याच्यामध्ये तुम्ही नीट बघत जाल तर सगळे अर्थ त्या पिक्चरमध्ये लपलेले तुम्हाला दिसतात. म्हणजे तुम्हाला ज्योतिष येत नाही आजच्या तारखेला तरी, पण मी जर तुम्हाला दाखवलं की हा खेकडा विंचू आहे, हा बैल आहे, तुम्ही त्याच्यातनं किती अर्थ काढता. सो ह्यांना इनसिक्युरिटी प्रचंड असते. मग इनसिक्युरिटी कशाचीही असू शकते. मग नोकरीची असेल, एखाद्याच्या वागण्याबद्दल असेल, ह्यांना प्रत्येक गोष्टीत डाऊट फार असतात. आता मधुराने मला पॉडकास्टला बोलवले, काही स्वार्थ आहे का? मधुराने का केलं? मधुरा इकडंच का बसली? म्हणजे इतक्या गोष्टी त्यांच्या मनात येतात, प्रत्येक गोष्टीत डाऊट. म्हणजे रास वाईट नाही आहे, मी स्वभाव वर्णन करते ह्याच्यात. प्रत्येक राशीत चांगलंही आहे वाईटही आहे, तसंच ह्यांच्यामध्ये चांगलं सुद्धा आहे. म्हणजे मी असं म्हणेन की वृश्चिक राशी हे बॉर्न इंजिनियर असते. ह्यांच्यामध्ये ना ते एक फिजिक्स म्हणूयात आपण, जरा जास्त चांगलं असतं ह्यांच्यामध्ये. सो क्युरियोसिटी असते, ह्यांनाही शिकायची इच्छा खूप असते, सखोल अभ्यास करतात. म्हणजे मंगळाचीच रास बघा, मेष कशी आणि ही कशी आहे, विरुद्ध आहे. चिडतात हे पण, राग ह्यांना पण आहे, पण मेषही इतका नाही आहे. फक्त ह्यांचं कसं आहे ना, हे मनात खूप ठेवतात, मेष मनात नाही ठेवत. वृश्चिक राशी काही घडलं आता जरी जाऊ दे म्हटलं तरी ते विसरलेले नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा. ते लक्षात ठेवणार, योग्य वेळ आली की डंख नक्की मारणार. बरोबर. आणि हे थोडेसे म्हणजे ग्रश तर धरतातच आहेत, त्याचबरोबर एक कन्सेप्टमध्ये जगणारी रास आहे. त्यांना एखादी गोष्ट वाटली ना ही अशीच घडली असेल, तुम्ही कितीही कन्व्हिन्स करा ते तुम्हाला हो म्हणतील, पण त्यांच्या मनातला विचार ते कधीच पुसत नाहीत. त्यांना जे वाटले ते सत्य आहे आणि काळ्या दगडावरची रेष म्हणतो तसं त्यांच्या मनात ते कोरलं जातं. त्यांना कन्व्हिन्स करणं खूप कठीण असतं. बरोबर आहे. पण मग ह्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं? हे थोडेसे एक्सप्रेस होत नाहीत, म्हणजे ह्यांच्या चेहऱ्यावरती भाव येत नाहीत पटकन. पण त्यांचा जर चंद्र खूप चांगला असेल ना पत्रिकेला तर ते एक्सप्रेसिव्ह सुद्धा असू शकतात, किंवा शुक्राची रास जर चांगल्या ठिकाणी असेल तर ते एक्सप्रेसिव्ह सुद्धा असतात. अदरवाईज वृश्चिक राशी एवढी एक्सप्रेस नाही करत, थोडेसे असे इंट्रोवर्ड असतात. मख्खपणा म्हणतो ना तो जरा जास्त असतो ह्यांचा. आपल्याला कळतच नाही की ह्यांना समजलंय की नाही आणि हे रिॲक्ट होणार आहेत तर काय होणार आहेत. एरवी कसं आपण थोडासा अंदाज घेतो, हा आता ना हा माणूस असा म्हणेल किंवा नाहीच म्हणणार आहे. वृश्चिक राशीचा पटकन अंदाज येत नाही. बरोबर आहे. पण मग ह्यांचा जोडीदार कोण असावा, कोणत्या राशीचा खास करून? मेन आपण बोलतोय विंचवाबद्दल, कुठलाही जोडीदार आला तरी डंखच बसणार आहे. ह्यांना अग्नितत्वाचे नसावेत, कारण पुन्हा तेच होतं ना की ही जरी जलतत्वाची रास असली तरी मी जसं म्हटलं तसं ते खूप संशयी पण असतात आणि स्वतःसुद्धा संशयास्पद वागतात. म्हणजे यांचं वागणं असं असताना आपल्यालाही डाऊट येतो की ह्यांना नक्की काय हवंय. बरोबर. त्यामुळे ह्यांचं अग्नितत्वाच्या राशीशी एवढं जमत नाही, पण स्वामी सेम असल्यामुळे मेष राशीशी जुळवलं जातं बऱ्याचदा. ह्यांना कसं होतं की वृश्चिक राशीचा प्रॉब्लेम नाही आहे, पण कर्क राशीचा मी प्रॉब्लेम म्हणेन. जर कर्क राशीशी लग्न झालं वृश्चिकचं तर ती रास खूपच सॉफ्ट आहे हो. म्हणजे खरंच रोज डंख मारतील आणि मग तो खेकडा मरून जाईल तिथे. सो ते कॉम्बिनेशन चांगलं नाही असं म्हणेन. आणि मंगळाला तसं शत्रू म्हणाल तर शनी शुक्राच्या राशी, पण तसं वृश्चिक राशीचा स्वभाव नाही जुळत जास्त लोकांशी. म्हणजे ऍडजस्टमेंट कमी असते, फ्लेक्झिबिलिटी कमी असते वृश्चिक राशीमध्ये, त्यामुळे जास्त नाही जमत इतरांची. कुठलाही पार्टनर द्या, त्यांचा तो स्वभाव जो असतो की नाही मला वाटतं हे असंच आहे, तर त्यामुळे जरा प्रॉब्लेम, जास्त शत्रू राशी आहे त्यांच्या. पण ह्या वृश्चिक राशीला
सगळ्यात चांगलं प्रोफेशन माझ्या दृष्टीने आहे डिटेक्टिव्ह. बरं. कारण ह्यांना गुपित ठेवता येतं, ह्यांना सिक्रेसी पाळता येते. आणि एखाद्याचा मागोवा घ्यायचा आहे किंवा त्याच्या मनातलं जाणून घ्यायचं आहे ते वृश्चिक राशीला जमतं. सो हे त्यांच्यासाठी जास्त चांगले आहेत. इंजिनिअरिंग फील्डसाठी वृश्चिक राशी चांगली आहे. जसं मी म्हटलं की एक इंजिनिअरिंग क्वालिटी बाय बर्थ त्यांना मिळालेत. सो देवाचा एक तो आशीर्वाद आहे, कृपा आहे त्यांच्यावर. त्यामुळे इंजिनिअरिंग फील्ड्स यांना चांगले असतात. सो ह्या गोष्टी आपण म्हणू शकतो. आणि ह्यांना सुद्धा थोडंसं मटेरियलिस्टिक म्हटलं जातं. त्यामुळे ज्या लक्झरियस किंवा लॅविश गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ते लक ट्राय करू शकतात. बरोबर. पण म्हणजे कोणतीही रास असू दे, त्यांनी योग्य ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला तर घेणं आवश्यकच आहे. पटकन हलणं, पटापटा कामं करणं हे जरा मकर राशीला जड जातं. पटपट हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाही आहे. हा जरासा मुद्दा आहे. मकर राशी मी असं म्हणेन की सगळ्यात जास्त शांत आहे. म्हणजे शांत मी असं बऱ्याच राशींना म्हणते, पण खूप जास्त शांत आहे ती मकर रास. म्हणजे कुठल्या स्वभावाने शांत असते, हालचालीनं पण शांत असते ती. मिथुन राशीचा स्वामी बुध. बुधाचं वर्णनच आहे टीनेजर मुलगा. मग टीनेजर मुलं किंवा मुलगी कसे असतात, त्यांना सगळं जगच नवीन ओळखायला म्हणजे मिळत असतं. म्हणजे आई वडिलांच्या पदरातनं नुकतेच बाहेर पडलेले आणि स्वतःच्या ह्याच्यानी दृष्टीने जग पाहायला सुरुवात केलेले, त्यामुळे त्यांना सगळेच क्युरिओसिटी जास्त असते आणि अल्लडपणा खूप असतो. आणि ती मॅच्युरिटी नसल्याचा जो फायदा असतो ना, तो मिथुन राशीत जास्त दिसतो. स्त्री आहे म्हटल्यावरती एक अपेक्षा असते की हिने नमतं घ्यावं, माझ्या पुढे सरेंडर करावं. सिंह रास आहे, नाही करणार सरेंडर कधीच. आणि पेशन्स असे असतात की म्हणजे परिस्थितीला हार नाही मानत, कधी गिवअप नाही करत. काही झालं तरी सिंह रास ही शेवटपर्यंत लढत राहते. मेष रास पण लढत राहते शेवटपर्यंत, हार नाही मानत ह्या राशी. आणि मग इथं कुठंतरी थोडंसं कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतो की कोण जिंकणार, सिंह राशी जिंकणार. राजा आहे ना शेवटी, जिंकणार सिंह राशीच. सो हे बऱ्यापैकी धनुराशी ही फिटनेसमध्ये चांगली असते. बरोबर. कारण त्यांना ते एक आतून इच्छा असते ना की मला यंग दिसायचं आहे. ह्यांना चुकून कधी म्हातारं म्हणू नका. म्हणजे नेहमी जिमला जातात, मॉर्निंग वॉक, ते सगळे धनुराशीचे असतील. अल्लू अर्जुनने साकारलेला पुष्पा. मेष. आमिर खानने साकारलेला पीके. मिथुन. बाहुबलीमधली शिवगामी. सिंह रास. अजय देवगणने साकारलेला सिंघम. मेष रास. आणि बाहुबलीमधला कटप्पा. मेष.